नमस्कार मंडळी, आज आपण आलोय कतारमधील अल जुबैर फोर्ट बघायला। आज जर फ्रायडे होता त्याच्यामुळे सगळ्या फॅमिलीने आम्ही आणि मित्रांनी ठरवलं की याला व्हिजिट करायचं। कुठे आले अरे? आमच्या मागे अल जुबैर फोर्ट आहे। तुम्ही हे बघू शकता, इथं ही तोफ आहे आणि हे जे आहे एक वॉच टॉवर आहे आणि इथं जे पोर्ट आहे इथून या मेन पोर्टवरून इथून व्यापार चालायचा। मोती वगैरे ह्यांचा हा मेन व्यापाराचा हब होता। तेव्हाच्या काळात ते मोती मसाले वगैरे सगळंच ट्रेड करत होते। इथून ते आशिया खंडात आहे। हे तुम्ही बघू शकता, इथे तिकीट पण आहे। जे फक्त फॉरेन व्हिजिटर्स आहेत त्यांना तिकीट आहे। कतार रेसिडेंट्सला ॲब्सोल्युटली फ्री आहे। आतून बघितलं तर एक मध्ये चौतरा आहे, म्हणजे मोकळी जागा आहे आणि तिथं ही समोर जी दिसतीये ती विहीर आहे। त्या काळी जे लोक इथं राहायचे त्या लोकांना पाण्याची विहीर म्हणजे प्यायची सोय म्हणून ही विहीर होती। ही खूप खोल विहीर आहे आणि आजूबाजूला समुद्र आहे, पण त्या विहिरीला गोड पाणी आहे जे पिण्यासाठी लोक वापरायचे। आजूबाजूला ज्या ह्या गोल दिसत होत्या तिथे आतमध्ये म्युझियम आहे आणि जे हे होल्स दिसत आहेत ते त्यांनी होल्स हवेसाठी ठेवलेले आहेत। हे नॅचरल व्हेंटिलेशनसाठी वापरले जातात। त्याच्यातून इतकी हवा जोरात येते, तुम्ही बघू शकता माझे केस उडत आहेत आणि त्या हवेचा वेग एवढा होता की आपल्याला नॅचरल AC म्हणून त्याचा वापर हे लोक करत होते। इथे वरतीही स्लॅब वगैरे नाही, त्या काळात त्यांनी ते कढीपाटासारखं केलं होतं। हे जे समोर दिसतंय ना आता, ते पूर्वीच्या काळात ते पर्ल फिशिंग करत होते किंवा पर्लचं जी शेती करत होते तेव्हा ते जाऊन पाण्यात बुडून पर्ल काढत होते। तर त्याच्यामध्ये पायाला एक दगड बांधायचा आणि ते नाकाला एक असा चिमटा लावून पाण्यात उतरून पूर्ण पर्ल्स काढायचे आणि त्यातनं मोती काढायचे। असे 5000 मोती काढावेत तेव्हा जाऊन त्यांना 3 किंवा 2 मोती भेटत होते, असा रेशो होता तो। तुम्ही ते बघू शकता की बोटीवर पूर्वीचं बांधकाम म्हणजे काय कसं चालायचं त्यांचं कामकाज, त्याच्याबद्दलचे त्यांनी स्टूलवर ते डिझाईन बनवलेले आहेत आणि हे सगळं त्यांनी असं जतन करून ठेवलेलं आहे, जे पूर्वीच्या काळापासून आहे। फक्त हे डिझाईन्स वगैरे हे समोर दिसतात हे सगळं लहान मुलांना खेळायचं किंवा काहीतरी माहिती मिळावी, इथे कुठले पक्षी आहेत, इथे कुठले प्राणी येतात ह्याच्या संदर्भात माहिती आहे, तर त्याच्यासाठी हे गेम स्वरूपात त्यांनी बनवलेलं आहे। लहान मुलांना घेऊन तुम्ही नक्की या जागेला व्हिजिट करू शकता, मुलांना खूप आनंद येतो। इथं एक चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथं तुम्ही जाता तिथं असे बोर्ड्स लावलेले आहेत आणि त्या बोर्डवर तिथल्या गोष्टींची पूर्ण माहिती दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही काय पाहताय हे तुम्हाला गाईड नसलं तरी ते वाचून समजू शकताय आणि ते लहान मुलांना पण तुम्ही तेच सांगू शकता एकदम डिटेलमध्ये। हा ड्रोन शॉटनी फोटो काढलेला आहे पूर्ण किल्ल्याचा। तर असा हा छोटासा किल्ला आहे आणि इथे रिसेप्शनला अशा त्यांनी वस्तू ठेवलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या हेरिटेजबद्दलच्या माहिती देणाऱ्या किंवा तिथून तुम्ही काहीतरी स्वतःबरोबर ती घेऊन जावं। हे तुम्ही बघू शकता, तो सोव्हिनियर आहे आणि मोनोपॉली गेम आहे। हा पूर्ण कतार बेस गेम आहे, म्हणजे कतारच्या हिस्ट्रीवरच केलेला आहे। आता चला वरती जाऊया। तुम्ही बघू शकता इथं वरती चढायला एवढा वारा येतोय, पण मुलांना एवढी मज्जा येते, ते मज्जेत चढतायत वरती। आता जिना चढून आपण इथं वरती आलोय आणि वरनं बघा तुम्ही, हा पूर्ण चौक आपल्याला गोल फिरून जाता येते आणि त्या प्रत्येक बुरुजामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे। ह्या बुरुजाच्या एका खोलीत आपण आलोय। ही राहण्याची सोय असावी बहुधा, कारण इथून चित्र किंवा म्युझियम सारखं काही लावलेलं नाहीये, पण लोकांना जे कोणी शिपाई असतील इथं त्यांना राहण्याची सोय असावी असं मला वाटते। जर तुम्हा कोणाला माहिती असेल याच्याबद्दल अधिक तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता। आता इथून आपण पुढे चाललोय बुरुजाच्या आय थिंक 2nd फ्लोअर म्हणायला हरकत नाही। वरतून इथून आता आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसतोय किल्ल्याचा, प्लस दुसऱ्या साईडहून तुम्ही पाहिलं तर लांब लांबपर्यंत वाळवंट दिसते। आणि मग इतक्या वरती आल्यानंतर इट्स टाइम फॉर फोटो। हे बघा माझ्या मुलीचे काय प्रताप चालू आहेत, तिला फोटोग्राफी आणि उंचीची अजिबात भीती वाटत नाही।
इथे सगळा फोटोग्राफीचा सेशन चालू आहे, रील्स बनवणं चालू आहे. साईट जरी छोटी असली तरी मजा करायला भरपूर आहे. त्यामुळे तुम्ही सगळे फॅमिली बरोबर येऊ शकता. ही आमची फ्रेंड्स फॅमिली आहे ज्यांच्याबरोबर आम्ही इथं आलो होतो. आता इथं जे दिसतंय हे एक स्टॅच्यू सारखं आहे आणि एक वॉल बांधलेली आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे हे युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. असा हा जुबेर फोर्ट जो आम्ही बघितला, मजा केली आणि धमाल आली. तुम्हीही तिथं जा, पहा आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय. व्हिडिओ कसा झाला तुम्ही नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.